इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरील जुन्या नगरपालिका इमारतीसमोरील दुकानाचं कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकीसह 10,58,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। इचलकरंजीजवळ चंदूर इथं राहणारे संजय पाटील यांचं इचलकरंजीतील जुन्या नगरपालिका इमारतीसमोर सीएनसी व्हीएनसी टूलचं दुकान आहे। पाटील यांनी 10 जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं होतं। दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचं कुलूप तोडलेलं दिसलं। दुकानात पाहणी केली असता चोरट्यांनी 9,75,000चं 235 किलो कार्बाईन स्कॅप, 99,000चे कार्बाईन रॉड यासह कटिंग टूल, कार्बाईन इन्सर्ट, कटर अँड टूल असं सुमारे 12.5 लाखाचं साहित्य लंपास केल्याचं आढळलं। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। मुख्य मार्गावर चोरीच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगली नाका परिसरात सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतलं। अमर उपासे, ऋषिकेश पाटील आणि कुलदीप चौधरी अशी त्यांची नावं आहेत। त्यांच्याकडून चोरलेलं साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा 10,58,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत निरीक्षक महेश चव्हाण, उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर, अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरढोणे, विजय माळवदे सहभागी झाले होते।